नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमधल्या 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या महादेवाला अतिशय प्रिय आहेत. नंबर 1 आहे बेलाचं पान. बेलाचं पान महादेवाला अतिशय प्रिय आहे. बेलाच्या पानाशिवाय महादेवाची पूजा संपूर्ण सफल होतच नाही. तर कोणी महादेवाच्या मंदिरात जाईल तर एक तरी बेलाचं पान घेऊन जातच. आणि बेलाची पानं विषम संख्येत आपण महादेवाला वाहतो, 1, 3, 5 जसं उपलब्ध असेल तसं. आणि महादेवाला बेलाचं फूल आहे, फळ आणि पान दोन्हीही वाहतात. माझ्याकडे बेलाची दोन्ही झाडं आहेत. एक हे जे आहे पिक्चरमध्ये हे गावठी बेल आहे आणि हायब्रिड पण आहे, त्याची पानं जराशी मोठी आहे. तुमच्याकडे आहे का बेलाचं झाड? कमेंटमध्ये नक्की सांगा. बेलाचा तसा आयुर्वेदिक पण उपयोग आहे, औषध म्हणून पण बेलाच्या झाडाचा उपयोग केला जातो. नंबर 2 आहे आपलं शमीचं झाड. शमीचं झाड पण खूप महत्त्वाचं आहे, त्याला पौराणिक पण महत्त्व आहे आणि महादेवाला पण शमी खूप प्रिय आहे. शमीचं पानं आहे ना खूप नाजूक असतात, मग तोडताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि विशेष म्हणजे त्याला छोटी छोटी काटे पण आहे, जे वरतून बघितलं तर दिसत नाही, पण मग तोडायला गेल्यावर ते बोटाला टोचतात आणि इजा होण्याची शक्यता असते. मग ते तोडताना थोडीशी आपण काळजी घ्यायची, कारण ते 4 बनलेलं असतं आणि ते 4 अखंड व्हावं असं म्हटलं जातं. तर ते जरासं नाजूक आणि काळजीपूर्वक तोडणं गरजेचं आहे. आमच्याकडे शमीची पूजा दसऱ्याला करतात. तुमच्याकडे करतात का? कमेंटमध्ये सांगा. 3 नंबरला आहे आपलं रुईचं झाड. तर रुईचे पण माझ्याकडे दोन्ही झाड आहे, पांढरी रुई आणि ही साधी रुई आहे. तर पांढरी रुईला आहे ना थोडंसं रोग पडला होता, ती खराब झाली. आता पाऊस पडल्यानंतर मी ती पुन्हा लावणार आहे. रुईचे पण फुलं महादेवाला खूप प्रिय आहे. शमीचे पानं आणि रुईचे फुलं एकत्र वाहतात असं म्हणतात. आणि रुईचा पण औषधी उपयोग खूप आहे. रुईच्या झाडापासून बरेच औषधं बनवली जातात आणि त्यांचा उपयोग केला जातो. तीन नंबरला आहे धतुरा किंवा धतुऱ्याचं फूल. आणि धतुरा पण महादेवाला अतिशय प्रिय आहे. धतुऱ्याचं फूल आणि फळ दोन्हीही महादेवाला वाहतात. धतुरा तसा काय पॉयझनस प्लांट आहे, पण महादेवाला सगळ्या अशाच गोष्टी प्रिय आहे ज्या इतर कुणालाही चालत नाही. त्या सगळ्या गोष्टी महादेवाने स्वतः स्वीकारल्या. त्याच्या कंठामध्येच विष असल्यामुळे त्याला ह्या प्लांटचं काही नाही. आणि लास्ट नंबरला आहे हे चांदणीचं फूल किंवा तगरीचं फूल, जे सफेद आहे. आणि महादेवाला सफेद फुलं वाहतो, आपल्याला सर्वांना माहिती. म्हणून मग मी हे सफेद फूल ठेवलं. याला वर्षभर फुलं असतात, त्याच्यामुळे दर सोमवारी मी हे फुलं घेऊन जाते. इतर वेळेस बाकीचे फुलं नसले तरी हे फुलं मात्र अवेलेबल असतात. आणि याला फारशी काळजी पण नाही घ्यावी लागत, थोडंसं कटिंग करावी लागते, बाकी फारशी काळजी त्याला करावी लागत नाही. तर माझ्याकडे एवढे 5 गोष्टी आहेत ज्या महादेवाला प्रिय आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी मी कोणती गोष्ट माझ्या गार्डनमध्ये समाविष्ट करू, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढच्या वेळेस ती माझ्या गार्डनमध्ये समाविष्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.